राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। तू आमच्या सुनेकडे वाईट नजरेनं का पाहतोस असं म्हणून आरोपींनी बाबासाहेब सावळे यांना त्यांच्या घराच्या समोर ओढत नेऊन फायटर तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। ही घटना राहुरी तालुक्यातील रामपूर इथे 22 एप्रिल रोजी सकाळी घडली आहे। बाबासाहेब भागवत सावळे हे महावितरणमध्ये नोकरीस आहेत। ते राहुरी तालुक्यातील रामपूर इथे राहतात। त्यांची रामपूर गावामध्ये शेती आहे। 22 एप्रिल रोजी सकाळी 7:30च्या सुमारास बाबासाहेब सावळे हे त्यांच्या शेतामध्ये गेले होते, तेव्हा पुष्पा मोरे ही सावळे यांच्या शेतामधील गिन्नी गवत तोडून गिन्नी गवताची चोरी करताना त्यांना दिसून आली। त्यावेळी ती तिथून घरी निघून गेली। त्यानंतर बाबासाहेब सावळे हे गिन्नी गवत तोडत असताना आरोपी तिथे आले आणि बाबासाहेब सावळे यांना शिवीगाळ केली आणि म्हणाले की तू आमच्या सुनेकडे वाईट नजरेनं का पाहतोस असं म्हणून आरोपींनी बाबासाहेब सावळे यांना त्यांच्या घराच्या समोर ओढत नेलं आणि त्यांना फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। तसेच सावळे यांच्या गळ्यामधील 2 तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली। त्यानंतर आरोपी बाबासाहेब सावळे यांना गाडीवरती बसवून रामपूर ग्रामपंचायत कार्यालय इथे ते घेऊन गेले। तिथे आरोपींचे समाजाची काही लोक जमा झाली। त्यांनी सावळे यांना रिंगण करून बेदम मारहाण केली। बाबासाहेब सावळे हे यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावरती लोणी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यांनी पोलिसांच्या समक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी पुष्पा मोरे, संगीता भाऊसाहेब मोरे तसेच अजय भाऊसाहेब मोरे, जॉकी भाऊसाहेब मोरे, रणजित मोरे या 6 जणांवरती शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।